नमस्कार. आज आपण मोरी मासा आणला आहे. काही जण याला मुशी म्हणतात, पण कोकणात मोरीच म्हणतात. हे लहान शार्क मासे असतात. हा मासा घेताना याची स्किन काढून घ्यायची असते. आधी आपण याला धुवून थोडंसं मीठ, हळद आणि मसाला लावून ठेवूया. हा मासा मटणासारखा केला जातो. यासाठी आपण एक वाटण करूया. ओला नारळ किसून घेतला आहे, एक कांदा उभा चिरून घेतला आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आपण मालवणी मसाला वापरणार आहोत, त्यामुळे गरम मसाल्यात फक्त 5-6 काळी मिरी आणि 1 लवंगच वापरणार आहोत. एका कढईत अर्धा चमचा तेल गरम केलं, त्यात लवंग, मिरी घातलं, लसणाच्या पाकळ्या घातल्या, नंतर उभा चिरलेला एक कांदा घातला, अर्धा चमचे धने घातले. कांदा चांगला भाजला की मग त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं. आता खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. मग त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप आपल्याला ह्या माशावर घालायचं आहे, एकत्र करून घ्यायचं. मासे करताना आपण आधी वाटप फोडणीला घालतो, पण हा मासा आणि वाटप एकत्रच फोडणीला घालायचं. त्यासाठी आपण एक कढई गॅसवर ठेवली, त्यात 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये कांदा फोडणीला घातला आहे. कांदा थोडा परतला की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला घातला. मसालासुद्धा आता तेलावर चांगला परतला आणि मग मोरीचं मटण ह्या चटणीसहित फोडणीला घातलं. मिक्सरच्या जारला चटणी लागली होती, त्यामध्येच पाणी घालून तेवढं पाणी आपल्याला ह्या चटणीवर ओतायचं आहे. तर ह्या भांड्याला चटणी लागली आहे, त्यावर थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या मटणामध्ये आपल्याला 5-6 कोकम घालायचे आहेत. आता कोकम घालून एकदा हे ढवळून घ्यायचं की एक कड काढायचा. कड म्हणजे उकळी. या माशाचं मटण एका उकळीत शिजतं, म्हणून आपण यामध्ये चटणी आणि मासे एकत्र करूनच घातलेत. हा मासा थोडा उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये आवर्जून खावा. तसेच मोरी माशामध्ये प्रोटीन्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हायटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत, ज्यामुळे हृदय, मेंदू, हाडं निरोगी राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच त्वचासुद्धा निरोगी राहण्यासाठी उपयोग होतो. हा मासा खाण्याचे फायदेही भरपूर आहेत. मोरी माशाचं मटण तयार आहे. भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. मोरी माशाचं मटण खूप चविष्ट होतं, त्यामुळे कोकणामध्ये हा मासा सगळ्यात जास्त आवडीचा आहे.